10 जून 2025 ला आलेली आहे वटपौर्णिमा, ज्या दिवशी आपण वटसावित्री म्हणजेच वडाची पूजा केली जाते आणि त्यासोबतच सावित्रीची आणि सत्यवान यांची देखील पूजा केली जाते। तर 10 जून 2025 ला वटपौर्णिमा आलेली आहे। उपवास कसा करावा, त्यासोबतच पूजेसाठी लागणारे साहित्य काय काय आहे आणि त्यासोबतच वटपौर्णिमेचा हेतू काय आहे, वटपौर्णिमा का पूजन केली जाते हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वटपौर्णिमेचा उपवास हा 10 जूनला आपल्याला करायचा आहे आणि पूजा देखील आपल्याला 10 जूनलाच करायची आहे। जरी 10 आणि 11 या दोन्ही दिवशी पौर्णिमा असली तरी देखील आपल्याला 10 जूनलाच वटपौर्णिमा ही साजरी करायची आहे। आता पौर्णिमा जी आहे ती सकाळी 11:35 चालू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 तारखेला 11 जूनला दुपारी 1:13 आहे। परंतु 11:35 नंतर 10 जूनला आपण पूजा जी आहे ती चालू करू शकतो किंवा पूजेचा मुहूर्त आहे, म्हणजे सकाळपासून ते आपण 11:35 येतपर्यंत आपण पूजा करू शकतो। तर वटपौर्णिमेचा उपवास करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती ह्या वेगवेगळ्या भागांनुसार आलेल्या आहेत। तर जे काही लोक काय करतात की जे वडाची पूजा आहे तर वडाची पूजा करेपर्यंत काही जण उपवास करतात, काही जणी काय करतात की वडाची पूजा पूर्ण जरी झालेली असली तरी देखील दिवसभर उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी ते सोडला जातो। काही ठिकाणी अशी पद्धत आहे की वडाची पूजा जरी झालेली असली तरी पण संध्याकाळी फराळ वगैरे तुम्ही करायची आणि चंद्रोदय झाल्याच्या नंतरनं मग तुम्ही उपवास सोडू शकता। तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत। ज्या कोणी प्रेग्नंट वगैरे महिला असतील किंवा ज्यांना काही मेडिसिन्स वगैरे चालू असतील तर त्यांनी त्यांच्या तब्येतीनुसार हा उपवास करावा। शेवटी भाव महत्त्वाचा आहे। वडाची पूजा का केली जाते तर वडाची पूजा करण्यामागचा हेतू म्हणजे वडाचं जसं आयुष्य आहे, वडाचं झाड हे 250 ते 300 वर्ष एवढं त्याचं आयुष्य असतं, म्हणजे जसं कासवाचं आयुष्य आहे खूप जास्त त्या पद्धतीने वडाचं आयुष्य असतं आणि म्हणूनच आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा केली जाते। तर सत्यवान आणि सावित्री यांची देखील कथा या दिवशी वाचली जाते। सावित्रीने सत्यवानाचे प्राण हे वडाच्या झाडाखालीच परत आणले होते, त्यामुळे आपण सावित्रीची आणि सत्यवानाची देखील पूजा वडाच्या झाडाच्या तिथे करतो आणि त्यासोबतच त्यांची कथा देखील वाचली जाते, वडाची आरती देखील केली जाते। तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला साहित्य काय काय लागतं किंवा पूजा कशी करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काही पूजेचं साहित्य जमा केलेलं आहे त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, त्यासोबतच तुम्ही जो पुरणाचा नैवेद्य बनवलेला असेल, काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य करण्याची पद्धत आहे, काही ठिकाणी तुम्ही शिरा देऊ शकता आणि काही ठिकाणी जे आहे ते जो काही तुम्ही गोड पदार्थ केलेला असेल मग तो शिरा देखील चालेल। तर बऱ्याच ठिकाणी तर पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो, आमरस, पुरणपोळी वगैरे। तर तसा तुम्ही नैवेद्य तयार करायचा आहे। त्यासोबतच काही ठिकाणी आमच्या इकडे म्हणजे मराठवाड्यामध्ये तर वड बनवले जातात, म्हणजे जे आपण पुरण घालतो ते पुरण घालूनच म्हणजे जसं आपण मोदक करतो त्या पद्धतीने वड केले जातात आणि 5-5 वड म्हणजे 5-5 जे कणकेचे वड आहेत ते एकत्र केले जातात आणि त्यांना उकडलं जातं आणि हे वड देखील त्या वडाच्या झाडाच्या तिथे अर्पण केले जातात आणि त्याची पूजा केली जाते। तर आता वटपौर्णिमेची पूजा करताना आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, हे वड, नैवेद्य, त्यासोबतच पान, सुपारी आणि आपण जो दोरा वडाच्या झाडाला गुंडाळतो म्हणजे जो की पांढरा दोरा असतो तर तो दोरा पूर्ण आपल्याला अख्खा रीळ घ्यायचा आहे। त्यासोबतच पाणी घ्यायचं आहे, दूध घ्यायचं आहे आणि सावित्रीची ओटी भरण्यासाठी आपल्याला खण घ्यायचा आहे, नारळ घ्यायचा आहे, आंबा घ्यायचा आहे आणि गहू। तर गहू आणि आंब्याने सावित्रीची ओटी भरली जाते। सोबत ह्या ओटीच्या सोबतच तुमची इच्छानुसार तुम्ही सावित्रीची ओटी भरण्यासाठी तिथे बांगड्या, त्यासोबतच जे काही सौभाग्य अलंकार असतील म्हणजे जोडवे, विरोधे, हे जे आपण तुळशीच्या लग्नाच्या वेळेस आपल्याला मिळतं त्या पद्धतीने जर पाकिट तुमच्याकडे मिळत असेल किंवा तुमच्याकडे सगळं साहित्य जमा असेल तर तुम्ही ते देखील तिथे सत्यवान आणि सावित्रीची म्हणजे सावित्रीची ओटी भरताना तुम्ही ते देखील तिथे तिला अर्पण करू शकता। तर असं नैवेद्य आणि त्यासोबतच आपल्याला ओटीचं साहित्य घ्यायचं आहे जे पूजेच्या साहित्यामध्ये। यासोबतच अगरबत्ती, कापूर आणि दिवा, आपल्याला दिवा घ्यायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर आपण हळद, कुंकू स्वतःला लावून घ्यायचं आहे, दिव्याची पूजा करायची आहे, दिवा लावून घ्यायचा आहे, कारण की कोणतीही पूजा आपण दिवा प्रज्वलन करूनच म्हणजे अग्नीच्या साक्षीनेच करतो, तीच मान्य होते किंवा तीच ग्राह्य धरली जाते। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। बऱ्याच ठिकाणी हवा चालू असेल तर तुम्ही अगरबत्ती लावून देखील केली तरी चालतं, तर अगरबत्ती लावून घ्यायची आहे किंवा दिवा तुमच्याकडे टिकत असेल, हवा नसेल तर त्या ठिकाणी दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा खाली थोडंसं पाणी तिथे शिंपडायचं आहे आणि
थोडेसे तांदूळ ठेवून एक पान घ्यायचं आहे, आपलं जे विड्याचं पान असतं, विड्याचं पान खाली ठेवून त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे, तांदूळ ठेवून त्याच्यावरती सुपारी ठेवून त्याच्या आपल्याला हळद कुंकू अक्षता लावून पूजा करायची आहे. म्हणजे आपण गणपतीचं स्वरूप तिथे आपण मांडतो आहे. गणपती बाप्पांची अगोदर पूजा करायची आहे आणि पूजा करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर वडाच्या झाडाच्या बुंध्याला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे, थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी. अगोदर पाणी अर्पण करायचं, त्यानंतर दूध अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर आणखीन थोडंसं पाणी अर्पण करायचं. हे झाल्याच्या नंतर हळद कुंकू अक्षता वडाच्या झाडाला लावायचं आहे, स्वतःला लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला धूप आणि दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि जो आपण शिधा आणलेला आहे किंवा जो नैवेद्य आपण बनवलेला आहे तो आपल्याला तिथे अर्पण करायचा आहे. त्यासोबतच आपण जे वड बनवलेले होते, म्हणजे आमच्या इकडे पद्धत आहे तर आम्ही वड देखील अर्पण करतो पुरणाचे, आणि ते देखील अर्पण करायचे आहे. त्यानंतर 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला वडाची आरती करायची आहे. तुम्हाला जेव्हा तिथे वेळ असेल तर तुम्ही सत्यवान आणि सावित्रीची कथा देखील त्या वडाच्या झाडाखालीच तुम्ही म्हणू शकता, किंवा तिथं कोण वाचत असेल तर ती ऐकलो तरी पण चालेल, म्हणजे श्रवण केलं तरी पण चालेल, किंवा तिथे तुम्हाला वेळ नसेल तुम्ही घरी येऊन देखील हे करू शकता. घरी येऊन जेव्हा आपल्याला पूजा झाल्याच्या नंतरनं कथा जी आहे ती तुम्ही घरी येऊन वाचू शकता, किंवा तिथेही वाचलात तरी चालेल. आणि त्यानंतर वडाची आरती करायची आहे. धूप आणि दीप कर्पूर आरती आपण तिथे करून घेऊ शकता. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे आणि जो दोरा आपण घेतलेला आहे पांढरा दोरा तो 7 वेळा प्रदक्षिणा, बऱ्याच ठिकाणी 7 वेळाच केली जाते, काही जण 21 वेळा देखील करतात. तर 7 वेळा आपल्याला, म्हणजे जसं घड्याळाच्या दिशेनं म्हणजे क्लॉकवाईज आपल्याला काय करायचं आहे, 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा करताना मनोमन आपल्याला वडाला ही विनंती करायची आहे की माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे. जसं तुझं आयुष्य आहे आता 200, 250, 300 वर्ष जगणं तर माणसाच्या हातात नाहीये, परंतु जेवढं माझ्या पतीला आयुष्य आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होऊ दे. तर हे आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. 7 वेळा प्रदक्षिणा घातल्याच्या नंतरनं जो दोरा उरलेला आहे तो तिथेच तुम्हाला ठेवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी तसाच तो उरलेला जो आहे तो तिथेच ठेवला जातो. जर तोडून काही ठिकाणी तोडतात देखील, तर तोडला तर तुम्ही तिथे गाठ नाही मारायची, फक्त तो दुसऱ्या दोऱ्यामध्ये अडकवून म्हणजे फक्त तिथं रोवायचा आहे आणि तिथून तसंच यायचं आहे. तर ह्या दोऱ्याला देखील हळद कुंकू लावायचं आहे आणि पूजा करायची आहे. त्यानंतर तिथे नमस्कार करायचा आहे मनोभावे, आणि जे आपण सावित्रीची ओटी आहे ती देखील भरायची आहे. सावित्रीची ओटी भरताना खणाला हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तिथे आंबा आणि गहू आणि आपल्याला ओटी भरायची आहे. त्यासोबतच जे आपण 5 हे ठेवतो म्हणजे तांदळामध्ये, जसं की सुपारी, हळकुंड आहे, त्याच्यानंतर खारीक आहे, खोबरं आहे आणि बदाम, तर हे देखील आपल्याला तिथे ठेवायचं आहे ओटीमध्ये. आणि ओटी भरत असतानाच आपण आपल्या इच्छेप्रमाणे, म्हणजे सावित्री ही सुवासिनी आहे त्यामुळे आपण सुवासिनीची ज्याप्रमाणे ओटी भरतो, जशी की देवीची ओटी भरतो थोडक्यात, तर जे तुळशीचं सामान मिळतं की त्याच्यामध्ये बांगड्या असतात, छोटासा आरसा असतो, कंगवा असतो छोटेसं, त्याच्यामध्ये जे जोडवे असतात, मंगळसूत्र असतं, मणिमंगळसूत्र, तर हे देखील तुम्ही अर्पण करू शकता, म्हणजे यथाशक्ती, तर ते तुम्ही करायचं आहे. आणि त्यानंतर सावित्रीची ओटी भरल्यानंतर नमस्कार करायचा आहे. सत्यवान सावित्रीची कथा तिथे आपल्याला वाचायची आहे, किंवा कोणी वाचत असेल तर ती ऐकली तरी चालेल, तिथं शक्य नसल्यास घरी येऊन देखील वाचली तरी चालेल. आणि त्यानंतर वडाची निरांजन लावणं शक्य नसेल तर उदबत्तीनं का होईना आणि कापूर लावून आपण आरती तिथं करायची आहे. कोणत्या वडाच्या झाडाची पूजा केली जाते थोडक्यात सांगायचं झालं तर काही ठिकाणी घरी काय करतात, एक छोटीशी कुंडी तयार करतात मातीची आणि त्याच्यामध्ये वडाच्या झाडाची फांदी जी आहे ती आणून लावतात. मुळात हे व्रत आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतो, म्हणजे त्यांना आयुष्य भरपूर मिळावं यासाठी आपण करतो. आणि ज्या वडाची फांदी तोडून आपण ती रोवली आहे म्हणजे त्याचं आयुष्य आपण अगोदरच संपवलेलं आहे, तर अशा फांदीची पूजा करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा तुम्ही जे वटसावित्रीच्या पूजेचं कागद मिळतो बाजारामध्ये तो देखील तुम्ही आणून त्याची पूजा करू शकता. पण ही फांदीची पूजा करणं बिलकुल चुकीचं आहे. जर तुम्हाला पूजा घरीच करायची असेल तर तुम्ही कागद जो असतो तो चिटकवून करू शकता, किंवा वडाचं झाड हाताने देखील काढून त्याला कलर देऊन तो देखील तुम्ही देवघराच्या तिथे साईडला ठेवून त्याची देखील पूजा करू शकता. त्याच वडाच्या झाडाला तुम्ही जे दोरा आहे तो गुंडाळू शकता. आता हे जर शक्य नसेल तर तुम्हाला जर का करायचंच आहे घरी, तर तुम्ही नर्सरीमधून एखादं वडाचं रोप, म्हणजे ज्याला मुळं आहेत असं तुम्ही आणून त्याची पूजा करू शकता. आणि त्यानंतर पूजेनंतर ते झाड जे आहे ते तुम्ही बाजूच्या, म्हणजे तुमच्या जवळपास जिथे कुठे मोकळी जागा असेल किंवा शेत असेल तुमच्या शेतामध्ये देखील लावलं तरी चालेल. तर जसजसं त्या झाडाची वाढ होईल तसतसं पतीच्या दीर्घायुष्यामध्ये आणि आपल्या भरभराटीमध्ये वाढ होते. तर असं त्याचा संकेत आहे. त्यासोबतच तुमच्या हातून एक रोप देखील लावलं जाईल, त्यामुळे निसर्गाचं देखील
त्यामध्ये हितच आहे. तर त्यामुळे फांदी न आणता तुम्ही नर्सरीमधून वडाचं झाडाचं रोप आणून त्याची पूजा करू शकता. वटपौर्णिमेच्या नंतर ते जाऊन तुम्ही चांगल्या अशा मोकळ्या ठिकाणी जिथं की त्या झाडाला जागा मिळेल म्हणजे वाढण्यासाठी अशा ठिकाणी तुम्ही जाऊन लावू शकता. तर फांदीची पूजा करू नये हे सांगायचं माझं तात्पर्य आहे. बाकी परत पूजेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना कोणत्या पद्धतीची साडी घालावी, कशा कलरची घालावी, तर ही काही संक्रांत नाही आहे की म्हणजे ह्या कलरवरती आलेली आहे किंवा ही कलर घालू नये. फक्त एवढंच आहे की हा सुवासिनींचा सण आहे, जसं की आपण संक्रांत मानतो, पण संक्रांतीला आपण काळी साडी आवर्जून घालतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी काळी आणि पांढरी ह्या 2 कलरच्या साड्या सोडल्या तर बाकी तुम्ही कोणत्याही कलरची साडी घालू शकता. ज्या काही लाल आहे, केशरी आहे, पिंक, गुलाबी आहे, हिरवा आहे, निळा आहे, पिवळा आहे, कोणत्याही कलरची तुम्ही सप्तरंगी कोणत्याही कलरची तुम्ही साडी घालू शकता किंवा नारंगी आहे, जांभळी आहे, तर अशी साडी तुम्ही कोणतीही घालू शकता. आता आपण जेव्हा एखाद्या देवीची ओटी वगैरे भरतो किंवा घरामध्ये आपल्या चांगलं काम असतं त्यावेळेला आपण जसं की काठपदर साडी घालतो, कारण की त्याच्यामध्ये जे काठ असतात, जे रेशीम असतं, त्याच्यामध्ये चांगली ऊर्जा किंवा जे सकारात्मकता आहे ते शोषून घेण्याची ताकद असते. त्यामुळे वर्कची न घालता काठपदर घालावी असं माझं तरी मत आहे. आणि आजकाल वटपौर्णिमेसाठी म्हणजे सगळेच सण त्यासाठी आवर्जून साडी देखील घेतात. जर साडी तुम्ही घेतली असेल तर ठीक, नसेल तर तुमच्याकडे जी कुठली छान साडी आहे ती छान अशी घालून तयार व्हायचं आहे. बांगड्यांचंही तसंच आहे की फक्त पांढऱ्या आणि काळ्या कलरच्या बांगड्या घालू नये. हिरवी तर अतिउत्तम, आपण जसं नवरीचा चुडा असतो हिरवा तसं तुम्ही घालू शकता किंवा साडीवरती मॅचिंग देखील घालू शकता. कोणत्याही कलरची साडी घालू शकता, कोणत्याही कलरची बांगडी घालू शकता, फक्त काळं आणि पांढरं सोडलं तर. अशा पद्धतीने वटपौर्णिमा ही आपल्याला साजरी करायची आहे. छान असं नटून थटून वडाची पूजा करायची आहे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि वटपौर्णिमेची पूजा तुमच्या इकडे कशी करतात आणि ती पद्धत काय आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.